राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदींमध्ये चर्चा झाली, त्यावरून आता संजय राऊतांनी एक मोठा दावा केला। मोदी आणि संघाची बंद दाराआड चर्चा झाली। संघ भाजपचा पुढचा नेता ठरवणार आहे। महाराष्ट्रातून भाजपचा पुढचा नेता असू शकतो असा मोठा दावा संजय राऊतांनी केला। तर संजय राऊतांचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळला। 2029 ला सुद्धा मोदीच पंतप्रधान होणार असल्याचं फडणवीस म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपसे कुछ देर पहले ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतं या क्षणी। मोठ्या प्रमाणात रस्सीखेच बघायला मिळेल। म्हणूनच मोदींना काल बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि संघाची चर्चा ही बंद दाराआड असते, बंद दाराआड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही। तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहेत। संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल। मोदीजी आमचे नेते आहेत, अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत। आमचा सगळ्यांचा आग्रह आहे, आम्ही 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे, पूर्ण देश बघतो आहे। त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो। ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात। त्यामुळे आता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचा वेळही आलेली नाही, तसा प्रश्नही नाही। संजय राऊतांनी नसती उठाठेव करू नये। आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून। आपला वारसदार कोण तुम्हाला ठरवता आलं नाही, म्हणून बाळासाहेबांच्या विचाराचा वारसदार एकनाथरावजी शिंदे साहेब ठरले तरी तुम्हाला लाजा वाटत नाही। आता उभाटाचा वारसदार आदित्य ठाकरे आहे की हळूच वरुण देसाई पुढे येणार आहे की संजय राऊतच्या मनामध्ये वारसदार बनण्याचं त्या ठिकाणी स्वप्न आहे। त्याच्यामुळे तुमचं बघा। पंतप्रधान कोण असावा यावर आज चर्चा करण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये। हे ठरवणारे भाजपचे नेते किंवा त्यांच्या संघ परिवाराचे नेते असतील। त्याच्याशी तुम्ही केलेलं वक्तव्य किंवा तुम्ही सांगितलेलं भाकीत हे त्याच्याशी काहीच त्याचा संबंध नाहीये।